किंवा इतर कोणताही आयोजन असे ज्या वेळी मात्र केएसकेचा संघ जातो ना, सलामीचा गोलंदाज म्हणून नक्की या नावाची वर्णी लागते. तोच प्रतीक पुन्हा एकदा विवेक यांना स्तब्ध उभं करून ठेवलंय. 2 चेंडू अप्रतिम हाताळले, कोणत्याही प्रकारचा बॅट्स आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होताना पाहायला मिळेल. हो, इथे मात्र रफ्तार होती, थोडं एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळतोय. श्री गणेशा गेला गेला नक्की एक द्या धावसंख्येने, परंतु सध्या मात्र पाहिलं विवेक सुद्धा संयमी खेळ करतात. त्यांना माहिती आहे जर पहिलं षटक जरी कमी धावांचं आलं ना तरी दुसऱ्या 2 षटकांवरती मी प्रतिहल्ले करू शकतो, हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही या पटलावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अमोल सज्ज होताना पाहायला मिळतोय. चर्चा केली जाते प्रतीक यांच्या मार्फत कदाचित हा लाईटच्या खांबाच्या इकडे जो लाईटचा खांब आहे त्याच्या त्या बाजूला बाउंड्री, या साईडला डिक्लेअर आहे घोषांकित क्षेत्र. पुन्हा एकदा काय फटका सजवला गेला. प्रत्येकाने हा चेंडू ना अति वेगाने टाकला होता, परंतु त्याच वेगाने चेंडू गेला सीमा रेषेपर्यंत. अर्थातच बोललं गेलं तर ईच अँड एव्हरी ऍक्शन देअर इल इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने चेंडूला देखील सीमा रेषेपलीकडे टाकलं गेलं. आणि बॅट्स आणि चेंडूचा एक स्वीटचा साऊंड जर कानावरती ऐकायला आला ना तो म्हणजे त्या चेंडूवरती उमटलेली मोहर, अर्थातच षटकार क्लास 1. या फटक्यासाठी 100 पैकी 100 मार्क. कारण की प्रतीक हा चेंडू आहे ना खूप वेगाने हाताळला होता आणि त्याला तितक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळाला, चांगला संपर्क पाहायला मिळाला आणि गेला षटकार. ही जमेची बाजू या सुरवळे संघाची. एखादा फलंदाज ज्यावेळी विवेकची बॅटिंग जेव्हा स्तब्ध असते ना, शांत असते, तेव्हा अमोलदादा एक दोरा सांभाळतो आणि ज्यावेळी अमोलदादाची फलंदाजी थोडीशी स्तब्ध उभे असेल त्या मात्र विवेक. हा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. कारण की एकाच प्लेअरवरती आपण निर्भर राहू शकत नाही. एखादा प्लेअर झालं तर बाकीचे 11 प्लेअर कशासाठी असतात, तर त्याचं कारण ते सगळ्यांनी चांगली खेळ करायची असते. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. धावसंख्येत एकने वाढ होईल. डिक्लेअर स्वरूपात चेंडू जाताना पाहायला मिळतो. धावसंख्या एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 8 धावा. आतापर्यंत एक षटकाराचं मत सुद्धा प्रतीक आपल्या गोलंदाजीवरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळते. प्रभावी गोलंदाजी आता सुद्धा पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाकडे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 8 धावा. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळाला प्रतीक. जरी एक षटकार आला तरी काही गम नाही. नक्कीच प्रतीक म्हणाले एक षटकार आला तरी काही गम नाही. 8 धावा होताना पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी मार्कवर सचिन. पुन्हा एकदा शेटच्या चेंडू नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेश राहिला दूर, चेंडू गेला भूर, येतोय चौकाराचा दूर, येतोय डी चौकार 4 धावांसाठी. आता मात्र विवेक का बल्ला बोल रहा है. विवेक माहित विवेक आधी स्तब्ध उभा होता, घाई चुकी केली आहे कारण त्याला माहित आहे पुढच्या गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढू शकतो म्हणून संयमी खेळ. एक
कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणून तर अमोल दादाला स्ट्राईक दिली, चेंडूला हळूवारपणे अमोल दादाने त्याचा फायदा घेतला, एक षटकार आला. हेच कॅल्क्युलेट क्रिकेट, माइंडसेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो नक्कीच रुळे संघ. म्हणून कदाचित पॉइंट टेबलच्या पटलावरती पाहिलं ना, क्रिकेटवरती टॉप लेवलला कोणता संघ असतो तर नक्कीच आवर्जून दरवर्षी एकच नाव घेतलं तर रुळे, वैभव रुळे. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, एकदा वर्जित केली जाते. या रबर बॉल फॉर्मॅटचा जर सचिन जर विचार केला ना, तर देवळी संघ, सोनट संघ आणि गावडोशी केयूसीसी संघ, हे संघ सुद्धा, दाबे संघ, हे सुद्धा प्रभावी करताना पाहायला मिळालेत. म्हणजे याने सुद्धा टक्कर, काटोकी टक्कर देताना हे संघ सुद्धा पाहायला मिळत आहेत. हे सचिन सर आमच्यावर माहिती पोहोचवत आहेत. रुळे संघ टेनिस फॉर्मॅटमध्ये नक्की चांगली कामगिरी करतो, परंतु रबरमध्ये थोडेसे अडथळे येताना पाहायला मिळतात, परंतु तरी सुद्धा लढतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलं, ब्लॉक होलचा चेंडू होता, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, कदाचित कॉल कॉम्बिनेशन चुकलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चांगला कॉल आला आणि दुहेरी धाव अर्जित केली. धाव पडलं, धावसंख्या 2 ने वाढ होते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. सचिन आता सुद्धा प्रभावी गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर सिंगल, तदनंतर दुहेरी धाव, तो सुद्धा तितकी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला फटका, स्टेजच्या सटवला चेंडू होता, क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा दूर, चेंडू जातोय भूर, पुन्हा येतोय चौकाराचा दूर, इटी चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतोय. अमोल दादा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार येताना पाहायला मिळाले, धावसंख्येचा उच्चांक वाढताना पाहायला मिळतो, धावसंख्या होतीये 19 धावा. 19 नक्कीच आठवल्या, महाराजांची जयंती आठवते आपल्याला. सह्याद्रीच्या कुशीमध्ये नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे, नाही कोणा पुढे झुकले, नाही कोणा पुढे वाकले, असे आपले दैवत शिवराय ऐकले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सचिन सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो, चांगला चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळेल, सचिन चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळताना पाहायला, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जणू काही हाताळताना पाहायला मिळाला. एलबीडब्ल्यू साठी अपील मागितली होती, अपील उचलून सुद्धा धरली होती. पुन्हा एकदा याची देही याची डोळा, तू चांगला चेंडू हाताळू शकतो, तुम्ही तितका चांगला षटकार सुद्धा मारू शकतो, दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. क्लास 1 फलंदाजी ब्रँडेड बाय अमोलदादा शिंदे, क्लास 1 षटकार. धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळतो, धावसंख्या होते 27. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27. पहिल्या षटकामध्ये होत्या 8 धावा, या षटकामध्ये आल्या 19 धावा, धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. रोहित संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय, सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार येताना पाहायला मिळतोय. अमोल दादा यांच्या बॅटमध्ये आलेला 1 चौकार 1 षटकार, अमोल दादा यांचे 2 षटकार 1 चौकार आणि विवेक यांच्या बॅटमध्ये आलेला 1 चौकार. समोर मात्र 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 27 ऑन स्कोरबोर्ड. नौका गोलंदाज सुरेश, त्याला प्रथमेच जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. पुन्हा एकदा विवेक, ओ हवाई सुंदरीला हाय बाय करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार, येतोय खणखणीत दणदणीत षटकार. आग का गोला उछल कर बोला, चेंडू जातोय षटकाराचा टोला 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय, सुरेश यांच्या गोलंदाजीवरती सुरेख असा फटका सजवताना पाहायला मिळतोय. सुरेश चेंडू ओला केला जातोय, आता कधी रफ्तार पाहायला मिळेल का,
परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज पाहायला मिळतोय. विवेक क्लास 1 षटकार पाहायला मिळाला. नाकू चेंडू कदाचित हा वेट करून जर चेंडू मारला असता तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला असता. थोडस बॅकफुटला जाणं गरजेचं होतं या चेंडूला. हा एक चांगला चेंडू होता परंतु थोडासा सूर्यचा आधीचा जलद गतीचा चेंडू पाहताय ना, विवेक दादाचं माइंड सेट होतं की कदाचित हा सुद्धा तितक्या ताकदीचा चेंडू असेल. परंतु सुरेशच्याकडे सुद्धा नक्कीच अनुभव आहे. एकमेकाचे डावपेच सुद्धा माहीत आहेत. विवेक कोणत्या क्षणी कोणती फलंदाजी करू शकतो हे सुरेश जाणतो, परंतु अमोल दादा न थांबतो. इथे मात्र नक्कीच अमोल दादा इथे क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. ऑन फायर क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 25 धावा, विध्वंसक विनाशनाशक विस्फोटक अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जणू काही गोलंदाजाचा गर्दन का ठरताना पाहायला मिळतोय का? येस, डेफिनेटली. ज्या वेळी संकट येतंय, ज्यावेळी संकट अडचणीमध्ये असोय त्यावेळी मात्र अस्त्र घेऊन उभा राहतोय. तो नाव तो सुना ही होगा अमोल शिंदे, मॅन फ्रॉम रोळे, वैभव रोळे. कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुरेशला सुद्धा या चेंडूवरती विचार विनिमय करायला लावणार हा षटकार असेल. आणि ज्या पद्धतीने चेंडू फेकला ना, तुम्ही कसे चेंडू फेका, माझं ठरलंय. आपलं नाणं कसं वाजणार तर खणखणीत. इथे मात्र वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. वेस्ट इंडिजचा तो गोलंदाज होल्डर ज्याच्या माध्यमातून नक्कीच 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली गेली, त्याच्या मार्फत नक्कीच हे आपण बाउन्सर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेश टू अमोल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव नक्की अर्जित केली जाते आणि विवेक यांना मात्र नक्कीच स्ट्राईकचा वारसा दिला जातोय. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या होते 42. 7 चेंडू 13 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतो विवेक. तर अमोल शिंदे 9 चेंडू 26 धावा. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा होत्या. तदनंतर मात्र कम्मालीची फलंदाजी. टॉप गिअर मध्ये गाडी चालवली, एक्सलेटर वरती पाय ठेवला, तो शेवटच्या क्षणापर्यंत मात्र पाय हटवला नाही. तो अमोल पुन्हा एकदा हो हो हो, काय फटका सजवला गेलाय. लांबच लांब, खूपच लांब हा येतोय षटकार 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 48. क्लास 1 फलंदाजी पाहायला मिळते. सुरेश यांच्यावरती प्रति हल्ले चढवले जातात. विवेक काय फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू पाहिला ना, खूपच लांब. ताकदीचा एवढासा वापर नव्हता, फटका एवढा प्रॉपर होता की चेंडू खूपच लांब जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या चेंडूवरती ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय खणखणीत, दणदणीत, मॅग्निफिसेंट, हवाई सुंदरला हाय बाय करणारा हा हँडसम मध्ये आउट ऑफ द पार येतोय षटकार 6 धावांसाठी. नक्की सचिन दादा सांगतात ते होम ग्राउंड आहे विवेकचं, त्याच्यामुळे या पिच वरती खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेताना पाहायला मिळाला. तरी पण सुरुवातीला प्रतीने थोडेसे अडथळे निर्माण केले होते, परंतु त्या अडथळ्याला पुढच्या षटकामध्ये न जोमानता न जुगाडता मात्र षटकारची खेळ केली आणि धावसंख्या होते आतापर्यंतचा आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर 54 धावा. विजयासाठी लक्ष्य 55 धावा आणि सुरेश खूपच महागडं षटक. त्या षटकामध्ये 4 षटकार आले, 2 सिंगल 1 वाईड. टोटल सुरेशांनी या चेंडूमध्ये खर्ची केल्या 27 धावा, 27. पहिल्या षटकामध्ये प्रतीक 8 धावा, त्याच्यानंतर सचिन दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरेश यांच्या षटकामध्ये आल्या 27 धावा. खूपच महागडं षटक म्हणता येईल ते नक्कीच सोनाट संघासाठी आणि खूप निर्णायक चषक, आनंददायी षटक करताना पाहायला मिळते ते नक्कीच रोळे संघासाठी. चला या पुढे होणारा सामना असेल केबीसीसी बिरवाडी विपक्ष देवळी. दोन्ही संघटनांकडे विनंती असेल टॉस साठी यायचंय. केबीसीसी बिरवाडी विपक्ष देवळी. देवळी संघ इथे आहे, केबीसीसी बिरवाडी आपला संघनायक पाठवायचा आहे. पहा छोटेसे कलाकार ऍक्शन रिप्ले दाखवताना पाहायला मिळतात सचिन सर. खेळपट्टीवरती पहा कसे षटकार मारले ना, त्याची प्रतिकृती दाखवताना पाहायला मिळाले. म्हणजे उभरते सितारा आहे, त्यांना सुद्धा प्रभावित केलं या दोन्ही फलंदाजांनी. त्यांना सुद्धा मोह आवरला नाही. छोटेसे कलाकार खेळपट्टीवरती आले आणि त्यांनी सुद्धा षटकार कसे मारले त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळाले.
आदरणीय सन्माननीय वामनजी शिंदे साहेब आणि राजू रिंगे साहेब यांसोबत आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. मी विनंती करतो आदरपूर्वक यायचे आणि आपल्या या हक्काच्या व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची. अय छोटेसे कलाकार चला मैदान खाली करा पटपट. चला नाणेफेकीसाठी यायचंय. केबीसीसी बिरवाडी आलेत. चला देवळी संघ बिरवाडीचे कर्णधार आहेत. देवळी संघ कर्णधार पाठवा. आलेत राज पवार विद्यमान सचिव KSK आणि संकेत इनफॉर्म. आदरणीय सन्माननीय वामनजी शिंदे यांच्या शुभासे नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. देवळी आणि बिरवाडी खालीच टाका. परत टाका. ठीक आहे चालेल. जिंकला देवळी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि बिरवाडी संघाला केलंय क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये हा देखील चेंडू जाईल का? दिस डेफिनेटली. पुन्हा एकदा एकेरी धाव. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्येत 2 चेंडू 2 धावा. नक्कीच आवाज दिला जातोय बाबा जाऊ दे. कारण की तो घोषण किशी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय तो अडू नकोस. नक्की सांगितलं जातंय. रेणुशी संघ आपला कोणी प्रतिनिधी असेल तर पाठवायचा आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. फोन करून सांगा तो सांग. पुन्हा एकदा स्टेजच्या चढवलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे बंटी उर्फ शैलेश चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक धाव परंतु एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. मोठे फटके खेळावे लागेल. सुरेश जेवढे खर्ची केले ना तेवढे जरी मारले तरी मॅच विन. सुरेश कारण की अशावेळी जो जोश असतो ना तोच खूप महत्वाचा असतो. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. वाईट +1 टोटल 2 धावा येताना पाहायला मिळतंय. धावसंख्येत 2 ने वाढ. हो सुरेश सुरेश का बल्ला भी बोल रहा है. जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल का ते डेफिनेटली सुरेशने दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं. षटकार येताना पाहायला मिळतो. प्रथमेश सुरेशला जास्त स्ट्राईक देणार की प्रथमेश खेळणार. कारण सुरेशला स्ट्राईक कमी मिळाली. एकच चेंडू फेस करण्याची संधी मिळाली त्यावर सुद्धा षटकार येताना पाहायला मिळाला. प्रथमेशने पहिले 5 चेंडू फेस केले परंतु एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य. सुरेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल का? यश. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाकडे धावसंख्या होते 12 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 51 धावेची गरज. म्हणजे प्रत्येक 55 टू विन आहे. धावसंख्या होते 8. 12 चेंडू 45 ची गरज. धावसंख्या होते 10. बारा आम्ही क्षमस्व आहोत. सोनट संघ धावसंख्या 12. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 43 ची गरज.
पुन्हा एकदा प्रथमेश. येस, प्रथमेशाने सुद्धा आघात चढवला. हा बॅटल रंगताना पाहायला मिळतंय, षटकार पाहायला मिळतोय. म्हणून ज्यावेळी बोलत ना ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनी बाळगलेलं विजयाचं स्वप्न कधी सोडू नका. पावलं पावली येतील खूप सारे कठीण प्रसंग, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. इथे मात्र नक्की पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर सामन्याला रंग देताना पाहायला मिळते. थोडासा नक्की कुठेतरी पहिल्या षटकामध्ये खुशीचं वातावरण होतं रुळे संघामार्फत, परंतु ज्यावेळी 2 सलग षटकार आले आहेत ना, कुठेतरी रुळे संघ सुद्धा विचारविनिमय करताना पाहायला मिळेल. लेझी घेऊ नका, सामना लेझी घेऊ नका. नक्कीच असं नक्कीच वारंवार मेसेज दिला जाईल. परंतु प्रथमेश आणि सुरेश ही जोडी सुद्धा तितकीच ताकदवार आहे. प्रथमेश प्रति हल्ला चढवला जातोय. सचिन यांच्यावरती सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. प्रथमेश ब्रँडेड षटकार स्ट्रेट डाऊन करताना पाहायला मिळतोय. सचिन यांच्यावरती प्रति हल्ले चढवले जात आहेत. हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जशाचं उत्तर दिलं जात आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, सामना रंगताना पाहायला मिळतोय. पहा, पहिल्या षटकामध्ये रुळे संघाच्या केवळ 8 धावा होत्या, सोनट संघाच्या 12 धावा होत्या. म्हणजे सामना रंगताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत शाश्वतीनं देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल याची शाश्वती शेवटच्या क्षणापर्यंत. कधी कधी पाहिलं सर तर 1 चेंडू 1 सुद्धा होत नाही, परंतु 1 चेंडू 6 सुद्धा होतात. हे आहे क्रिकेट. प्रथमेश 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 सुरुवातीला मात्र शब्द उभा होता. विवेकच्या गोलंदाजीवरती प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाले, करता आली नाही, परंतु हार मानली नाही. कारण स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा. ज्याच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला मरण नाही. तुम्ही अधिराज्य गाजू शकता. पुन्हा एकदा तोच टप्प्याचा चेंडू, पुन्हा भिरकांचा फटका बसला. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल एक दाबून दुसरा जायचा प्रयत्न करणार का? जोवर तो फेकी करेल तोवर मात्र दुहेरी धाव घेतली जाते. धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 26 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू आल्यात 14 धावा. अजून जर का 2 षटकार आले, जो 27 आकडा होता किंवा 22-25 जरी आले तरी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल का? तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू तितकाच ताकदवर फटका. हो, प्रथमेश का वल्ला बोल रहा है. प्रथमेश नावाचं वादळ रंगताना पाहायला मिळतंय. 3 षटकार आले या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये आल्या 20 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते. सामना काय रंगताना पाहायला मिळतोय. ज्यामध्ये बोलता प्रथमेशसाठी नक्की 2 शब्द. वाहा वाहा रे वार करी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये प्रथमेश नावाचा तो वार करी, काय तो खेळ साजरी करे. 8 चेंडू 23 धावा खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 32 धावा. विजयासाठी लक्ष 8 चेंडू 23 धावेची गरज. 8 चेंडू 23 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणून तो म्हणतो कधी कोणाला क्रिकेटमध्ये कमी समजायचं नाही. हे दाखवलं आहे काय घडणार काय बिघडणार. आता मात्र नक्की शेवटच्या गोलंदाजीवरती टेन्शन असेल का? तेच डेफिनेटली. म्हणून सचिन यांना ही गोलंदाजी चांगली करावी लागेल. येस नक्कीच. परंतु प्रथमेश थांबायचं नाव घेत नाही. क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सेटच्या दिशेत चढवला चेंडू. हो, क्लास 1 कलात्मक. इथे नव्हती ताकद, इथे होती नजाकत बरा स्ट्रोक. येतोय षटकार. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. सोनाट संघ दाखवून देतोय लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही, समोरच्या टीमला तितकं जिंकून देणं शक्य नाही. चांगली पराक्रमी भूमिका दाखवताना पाहायला मिळतो. शिकस्त देताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश 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 जेव्हा ना भय ना भीती, ना भय ना भीती, आमचे दैवत राजे शिव छत्रपती, छत्रपतींचा छावा. कडक फलंदाजी करतोय प्रथमेश भावा, अप्रतिम. पुन्हा एकदा प्रथमेश सचिन यांच्यावरती प्रति हल्ले चढवतो. सचिन हा एक चांगला गोलंदाज, टेनिस क्रिकेट मधला नाव लौकिक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यावरती प्रति हल्ले चढवत आहेत प्रथमेश. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता 22च्या स्वरूपात. 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 39 धावा. आता समीकरण 6 चेंडू 16 ची गरज. 6 चेंडू 16 धावेची गरज. 27 आले. जे सुरेशच्या गोलंदाजीवरती सचिन जर 27 आले होते ना, प्रथमेशनं ते 27 सचिन यांच्या गोलंदाजीवरती आणले. म्हणजे जशा तसे उत्तर दिले होते. काटोकी टक्कर पाहायला मिळते.
आता मात्र 6 चेंडू 16 धावेची गरज. प्रवीण गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सलामीसाठी सज्ज असेल आता सुरेश. सामना होता कुठे, सामना आला कुठे, काय घडतंय काय बिघडतंय रंगत तर पाहायला मिळते. प्रेक्षकांना काय हवं असं, कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा मात्र जल्लोष करण्याची जी संधी मिळाली असते ना, त्या संधीचा फायदा घेतात आणि संधीची वाट पाहत असतात ते प्रेक्षक वर्ग, दर्दी प्रेक्षक. गरज होती का, तर गरज नसावी, गरज नसावी. प्रथमेश वाईट चेंडू होता, वाईट वरती धावा त्याची गरज होती का नव्हती ना. सुरेश सुद्धा ताकदवर फलंदाज आहे, कदाचित आता कमबॅक होऊ शकतो का तेच डेफिनेटली. आता दाळ विनावं लागेल रुळे संघाला सुरेशच्या विकेटसाठी, कारण की सुरेश आणि प्रथमेश ही जोडी होती. प्रथमेश काय खेळी करताना पाहायला मिळालं. इंडिव्हिज्युअल प्रथमेशचा विचार केला ना, 11 चेंडू 30 धावा, 11 चेंडू मध्ये 30 धावा करणारा तो फलंदाज. थोडीशी घाई, अति घाई संकटात, ज्यावेळी तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे ना की तुम्ही मोठे फटके घेऊ शकता, एकेरी धावेसाठी का विकेट देता, हा सुद्धा विचार करायचा प्रश्न आहे. स्लोवर वन पाहायला मिळतोय. डिक्लर झोन मध्ये चेंडू होतो एकेरी धावेसाठी. धावसंख्येत पुन्हा एकने वाढ होते, समीकरण बदलताना पाहायला मिळते. 5 चेंडू 14ची गरज. प्रथमेश कुठे घाई केली का, तेच डेफिनेटली. प्रवीण स्लोवर वन, बोल ना, रबर बॉल मध्ये सर स्लोवर वनला चांगली प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळते, आणि तितकसा टायमिंग प्रॉपर होत नाही. परंतु जर का टप्प्यावरती चेंडू घेतला ना, तर मात्र नक्कीच कटरला मात्र षटकार येऊ शकतो का, तेच डेफिनेटली. परंतु प्रवीण अनुभव आहे त्याच्याकडे, चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. परंतु सुरेशला मात्र आता करून दाखवावं लागेल. टप्प्याचा चेंडू होता, टॅप केलाय ऑफच्या दिशेने, एक धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या प्रयत्न घेणार का, आणि एक धाव. स्ट्राईक आहे सुरेशकडे. कदाचित प्रथमेश असता जर एकच धाव घेतली असती तर प्रथमेशला षटकार मारला असता का डेफिनेटली. म्हणून कदाचित काही छोट्या छोट्या चुका आहे ना खूप महाग पडतात क्रिकेटमध्ये. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. दगडी जायतून का तो वारंवार आवाज येतो, चुकीला माफी नाही. आता समीकरण बदलताना पाहायला मिळते. समीकरण 5 4-13. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फिरकून दिलाय, क्षेत्ररक्षक असेल तिथे, हो हो चुकी करताना पाहायला मिळतं, आणि काय घडेल, आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळते सुरेश यांना. कदाचित हा झेल, हा विकेट नव्हता तर सर्व विजयाचं तिकीट, ही विकेट होती की विजयाचं तिकीट होतं, तर नक्कीच विजयाचं तिकीट होतं. झेल घेणं गरजेचं होतं. कॅच विन द मॅच, कॅच घ्या मॅच घ्या, आणि अशा मोमेंटला जर तुम्ही कॅच सोडलात, चौकार येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळते. 3 चेंडू 9ची गरज. दोन चेंडू 9ची गरज. 2 चेंडू 9ची गरज. एक षटकाराची गरज असेल का, प्रथमेश सोडा आता मात्र विचार करत असेल, मी काय केलं. डिक्लर झोन मध्ये चेंडू होतो. आता मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळते ना की सचिन सर इकडे 22 यार्डचे सर्व सचिन सर मारतातच. रुळेगावचे सुपुत्र इथे मात्र थोडस खुशीचा डगआउट पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्यात आपल्या संघाच्या या कारकिर्दीसाठी, कामगिरीसाठी. खास करून कॅप्टन कूल
आणि जर तर मध्ये जर सर क्रिक बस मध्ये वळलं ना क्रिक